चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, ही कन्सेप्ट पाहण्यापूर्वी आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी करणार आहोत. समजा मी या ठिकाणी काय केलं, एक दोन मॅग्नेट घेतलेले आहेत आणि त्यांचं जे काही मास आहे ते खूप कमी आहे आणि हे दोन मॅग्नेट मी एकमेकांसमोर जर ठेवले तर यामध्ये एक मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल का? बरोबर आहे, यामध्ये काय एक मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. समजा मी हे जे दोन मॅग्नेट आहेत या दोन मॅग्नेटच्या ऐवजी समजा आता मी मोठे दोन मॅग्नेट जर घेतले तर काय होईल बरं? यामधला जो काही मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वाढेल का कमी होईल? बरोबर आहे, तो काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, त्यासोबत आणखीन एक प्रयोग आपण या ठिकाणी करू. समजा हे जे दोन मॅग्नेट आपण छोटे दोन मॅग्नेट आहेत ते मी एकमेकांच्या जवळ या ठिकाणी ठेवले आहेत आणि समजा हे दोन मॅग्नेट मी एकमेकांच्या जवळ या पद्धतीने नेले तर काय होईल बरं? यामधला जो काही मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वाढेल का कमी व्हायला लागेल? तो वाढणार आहे. आणि जर समजा मी हे जे दोन मॅग्नेट आहेत ते दोन मॅग्नेट एकमेकांपासून दूर न्यायला लागलो तर यामधलं मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय व्हायला लागेल? कमी कमी व्हायला लागेल. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काही कन्क्लूड करता येऊ शकतं का? बरोबर आहे, यावरून आपल्याला एक कन्क्लुजन असं करता येईल की मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द मॅग्नेट. म्हणजे एखाद्या मॅग्नेटचं जर मास आपण वाढवलं तर मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. समजा त्या मॅग्नेटचं मास आपण कमी केलं, मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. तसंच या दोन मॅग्नेटच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवरून सुद्धा आपल्याला काही कन्क्लुजन करता येऊ शकतं. म्हणजे जर समजा दोन मॅग्नेटमधलं मी डिस्टन्स वाढवलं तर काय होतो? मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी व्हायला लागतं. आणि जर समजा मी या दोन मॅग्नेटमधलं डिस्टन्स कमी केलं तर मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय व्हायला लागतो? वाढायला लागतो. म्हणजेच या दोन मॅग्नेटमध्ये जे काही मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटमधले जे काही डिस्टन्स आहेत या डिस्टन्सशी ते कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, आता यानंतर हे जे काही कन्क्लुजन आहेत या कन्क्लुजनच्या आधारेच आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. ओके, ते पाहण्यापूर्वी आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट सुरुवातीला पाहूया. ते स्टेटमेंट काय आहे बरं? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स अँड धिस फोर्स is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. ओके, तर हा जो काही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे त्याचे आपण तीन पार्ट करू शकतो, तीन भाग करू शकतो. आता हे तीन भाग कोणते आहेत बरं? तर फर्स्ट भाग म्हणजे काय? तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? तर या युनिव्हर्समध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये समजा दोन ऑब्जेक्ट आहेत तर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे नेहमी आकर्षित करतात. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. एका विशिष्ट बलाने ते एकमेकांना आकर्षित करतात. आणि हे जे बल आहे म्हणजेच या ठिकाणी या दोन वस्तूमधलं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे हे बल नेमकं कशावर अवलंबून आहे? धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच या लॉचा आपल्याला सेकंड पार्ट असा करता येईल, धिस फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे समजा या ठिकाणी मी दोन ऑब्जेक्ट घेतलेत आणि या दोन ऑब्जेक्टचं समजा जे मास आहे त्या मासेसचा जर मी प्रोडक्ट केला तर त्या प्रोडक्टची ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजेच याचाच अर्थ काय? समजा मी एखाद्या ऑब्जेक्टचं मास वाढवलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. समजा मी एखाद्या ऑब्जेक्टचं मास कमी केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. ओके,
तर याचा जो काही थर्ड पार्ट आहे तो थर्ड पार्ट काय, दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत हे दोन ऑब्जेक्ट एका विशिष्ट डिस्टन्सवर एकमेकांपासून ठेवलेले आहेत. समजा या दोन ऑब्जेक्ट मधलं मी डिस्टन्स कमी 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 केलं तर काय होईल बरं, तर यामधला जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वाढायला लागतो. आणि जर समजा या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स मी वाढवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ओके. न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आता आपण पाहिलेला आहे त्याचं आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. ते एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यापूर्वी आपण जो काही युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो परत एकदा पाहू. तो लॉ काय म्हणतो बरं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses ऑफ द two objects and inversely proportional to the square of the distance between them. ओके. तर याचं एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. या ऑब्जेक्टपैकी हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचा आपण मास m1 कन्सिडर करू, या ऑब्जेक्टचा मास m2 आणि हे दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांपासून d एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेले आहेत. ओके. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यामधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावर डिपेंड आहे बरं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. ओके. म्हणजे या ठिकाणी या ऑब्जेक्टचा मास किती आहे, याचा मास आहे m1, याचा मास आहे m2. समजा यामधला जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण F कन्सिडर केला तर या लॉवरून आपल्याला एक स्टेटमेंट किंवा एक एक्सप्रेशन लिहिता येईल, F is directly proportional to m1 m2. ओके. त्यानंतर याचा जो काही सेकंड पार्ट आहे, दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो F आहे इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d². आपल्याला लिहिता येऊ शकतं. समजा या दोन्ही एक्सप्रेशनला आपण एकत्रित आणलं तर काय लिहिता येईल, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². आणि आपल्याला माहिती आहे आपण प्रोपोर्शनॅलिटीमध्ये एक कॉन्स्टंट घेत असतो, तसंच या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट घेणार आहोत जो असेल कॅपिटल G. मग आपलं जे काही एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन काय होईल बरं, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन d², वेअर G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. या ठिकाणी हा जो G आहे तो काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. यालाच आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके. आणि हा जो काही कॅपिटल G जो आहे याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ओके. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टनं शोधून काढलेली आहे.